तर मुलांना आपल्याला दुसरं जे एक्झाम्पल आहे ते दिलेलं आहे आणि ते बघा काय आहे, तर रेषा पी क्यू व रेषा आर एस परस्परांना कशामध्ये छेदते, तर ती एम बिंदूमध्ये छेदते. बघा रेषा आर एस आणि पी क्यू ही जी रेषा आहे ती एम बिंदूमध्ये छेदत आहे. तर काय सांगितलेलं आहे, मापकोन पी एम एस, मापकोन पी एम एस बरोबर काय सांगितलेलं आहे, कोन एस एम क्यू, एस एम क्यू बरोबर क्यू एम आर यांची आपल्याला मापे काढायची आहेत. बघा क्यू एम आर यांची काय काढायची आहे, तर मापे आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर पहा दिलेल्या आकृतीमध्ये कोण पी एम आर, कुठली आकृती आहे, तर पी एम आर बरोबर कोण एस एम क्यू याचं जे माप आहे ते आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक्स अंश एवढं दिलेलं आहे. ते एकमेकांचे काय आहेत, तर परस्पर विरोधी कोण आहे आणि त्यांचं माप देखील आपल्याला दिलेलं आहे. ते काय आहे, तर एक्स अंश एवढं माप आहे. त्यानंतर पहा आणि कोण पी एम एस व कोण क्यू एम आर काय आहे, क्यू एम आर आणि एस एम पी याचं आपल्याला काय काढायचं आहे, तर माप काढून घ्यायचं आहे. हे काय झालेलं आहे, तर इथपर्यंत एक समीकरण झालेलं आहे. त्यानंतर हे दोघं जे आहेत, जसे की आपण बघितलेलं आहे की कोण पी एम एस आणि कोण क्यू एम आर हे काय आहेत, परस्पर विरोधी आहेत. आपल्याला माहीत आहे की कोण पी एम आर आणि कोण एस एम क्यू हे देखील एकमेकांचे विरोधक आहे आणि त्यांचे माप देखील आपल्याला इथे एक अंश दिलेले आहेत. पण आपल्याला कोण पी एम एस आणि कोण क्यू एम आर यांचं माप दिलेलं नाही आहे आणि ते आपल्याला काढायचं आहे. तर पहा मुलांना इथे तसेच पी एम आर हे काय आहे, तर पी एम आर याचं माप आपल्याला दिलेलं आहे ते आहे एक्स अंश व एम पी एम एस आणि कोण आर एम क्यू व कोण एस एम क्यू बरोबर किती आहे, तर एक्स अंश आहे. हे जे दोन कोण परस्पर विरोधी आहे त्याचं आपल्याला माप माहीत नाही आहे. पण कोण पी एम आर आणि कोण एस एम क्यू याचे माप आपल्याला माहिती आहे. काय आहेत ते, तर एक्स अंश एवढे आहे. त्यानंतर पहा रेषीय जोडीतील कोणांचे जोडी आहेत म्हणून एकमेकांचे काय आहेत, तर ते पूरक आहेत. कुठले कोण पूरक आहेत, तर पहा कोण क्यू एम आर आणि कोण आर एम पी हे काय आहे, रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे ते एकमेकांना पूरक आहे आणि आपल्याला माहीत आहे की त्यांच्या कोणाच्या मापाची जी बेरीज आहे ती किती असते, तर 180 अंश एवढी असते. तर पुढे पाहूया मुलांनो, रेषा पी क्यू व रेषा आर एस परस्परांना कशामध्ये छेदतात, तर एम मध्ये छेदतात. आणि त्यावरून आपल्याला माहीत आहे की कोण पी एम आर ह्याचं जे माप आहे ते एक्स अंश आहे आणि एस एम क्यू याचं माप देखील एक्स अंश आहे. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की क्यू एम आर आणि पी एम एस याचं आपल्याला काय काढायचं आहे, तर या परस्पर विरोधी कोणांच्या आपल्याला माप काढायचं आहे. म्हणून बघा कोण क्यू एम आर अधिक एस एम क्यू बरोबर किती येईल मुलांनो, तर 180 अंश येईल. का, कारण ते रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे काय येणार आहे, 180 अंश एवढं येणार आहे. मग बघा कोण क्यू एम आर अधिक आपल्याला एस एम क्यूचं माप माहिती आहे किती आहे ते, तर एक्स अंश आहे. त्यानंतर 180 अंश समीकरण 1 वरून आपण हे घेतलेलं आहे. त्यानंतर बघा कोण क्यू एम आर बरोबर किती आहे, तर आपल्याला माहित आहे 180 अंश वजा काय येणार आहे, तर वजा एक्स अंश हे येणार आहे. म्हणून आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, तर पी एम एस बरोबर बघा पी एम एस बरोबर 180 अंश वजा एक्स अंश आणि एस एम क्यू बघा एस एम क्यू बरोबर किती आहे, हे माप तर आपल्याला माहितीच आहे, परस्पर विरोधी असल्यामुळे एक्स अंश हे आहे. त्यानंतर बघा क्यू एम आर याचं माप किती आहे, तर 180 वजा एक्स अंश एवढं कोण क्यू एम आर याचं
माप आहे. तर पुढे पाहूया मुलांनो, इथे आहे त्रिकोणाचे आंतरकोन. काय आहे त्रिकोणाचे आंतरकोन? आंतरकोन म्हणजेच काय मुलांनो, इथे आपल्याला माहित आहे की हे काय आहे, हे आंतरकोन आहे आणि याचे बाह्यकोन म्हणजेच आपण इथे रेष वाढवून देखील काय करू शकतो, याचे बाह्यकोन तयार करू शकतो. जसे आपण इथे डी असे नाव दिले तर कोन ABC चा बाह्यकोन जर आपल्याला विचारला आहे तर मग तो आहे कोन ABD. हा ABC चा काय आहे तर तो बाह्यकोन आहे. बघा कोन ABC चे कोन A, कोन A, कोन B, कोन C हे काय आहेत तर अंतरकोन आहेत आणि मापकोन ABC अधिक मापकोन BAC अधिक मापकोन ACB बरोबर किती येणार आहे तर 180 अंश एवढे येणार आहे. तर पहा मुलांनो, आपल्याला खालील सारणीचे निरीक्षण करा व निष्कर्ष काढायचे आहे. हे सगळे जे सारणी आहे ते आता आपण समजून घेणार आहोत आणि त्यावरून बघा निष्कर्ष आपल्याला काढायचे आहेत. बघा बाजूंची संख्या आपल्याला माहीत आहे, ज्यांच्या बाजूंची संख्या 3 असेल ते काय आहे तर बाजूंची संख्या ज्याची 3 असेल ते आहे काय मुलांनो, अगदी बरोबर ते आहे त्रिकोण. आणि ही जी आकृती आहे तिला काय म्हटलं जातं, त्रिकोण असं म्हटलं जातं. आणि याच्या ज्या बाजू आहेत त्या किती आहेत तर त्या 3 आहेत. बघा 1, 2 आणि 3 ह्या 3 बाजू त्याला आहेत म्हणून काय आहे तो त्रिकोण आहे. बघा त्रिकोणाची संख्या किती आहे तर त्रिकोणाची संख्या फक्त 1 आहे. बघा इथे इतर त्रिकोण दिसत आहे का तर नाही, इथे फक्त एकच त्रिकोण दिसत आहे म्हणून त्रिकोणाची संख्या आपल्याला विचारलेली आहे ती किती आहे तर ती फक्त 1 आहे. मग पुढे पहा मुलांनो, आंतरकोणाची बेरीज. आंतरकोण म्हणजेच आंतरकोणाची पूर्ण जी बेरीज आहे ती काय येणार आहे, कोन ABC या संपूर्ण आंतरकोणाची जी बेरीज आहे ती येणार आहे 180 गुणिले 1 आणि 180 1 180. म्हणजेच आपल्याला इथे आंतरकोणाची बेरीज किती येणार आहे तर 180 अंश गुणिले 1 बरोबर 180 अंश एवढं काय येणार आहे तर आपल्याला आंतरकोणाची म्हणजेच त्रिकोणाच्या आंतरकोणाची बेरीज 180 अंश एवढी येणार आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो बघा काय आहे मुलांनो, तर बाजूंची संख्या किती आहे तर इथे 4 आहे. मग इथे बाजूंची संख्या 4 असल्यामुळे इथे काय तयार होईल तर चौकोन तयार होईल. आपल्याला माहित आहे की हे किती आहे 4 बाजू आहेत. बघा 1, 2, 3 आणि 4. पण इथे देखील दिलेलं आहे पहा 1, 2, 3 आणि 4. पण याच्यामध्ये किती त्रिकोण तयार झालेले आहे पहा. बघा 1 आणि 2. यामध्ये आपण 3 ही करू शकतो, 4 ही करू शकतो. असंख्य असे त्रिकोण जे आहेत चौकोनामध्ये आपण करू शकतो. जसे इथे किती दिलेले आहे त्रिकोणांची संख्या किती आहे तर ती 2 आहे. पहा 1 आणि 2 म्हणून इथे त्रिकोणांची जी संख्या आहे ती आपल्याला किती करता आलेली आहे 4 बाजूंमध्ये तर 2 एवढी संख्या करता आली आहे. म्हणून 180 अंश गुणिले काय येणार आहे तर 2. 180 दुने किती होतात तर 260 अंश एवढं उत्तर एवढं काय आहे तर आंतरकोणाची बेरीज आहे. जो पुढचा आहे मुलांना आपलं ते आहे 5th म्हणजे पंचकोन. ज्याच्या कोणांना 5 काय असतात कोण असतात त्यालाच काय म्हणतात तर पंचकोन असे म्हणतात. पाहू शकता आपण बघा 1, 2, 3, 4 आणि 5 हे काय झालेलं आहे तर पंचकोन झालेले आहेत. आणि याच्यामध्ये त्रिकोणाची संख्या किती आपल्याला दिसत आहे पहा मुलांना 1, 2 आणि 3. 3 एवढी काय दिसत आहे त्रिकोणांची संख्या आपल्याला दिसत आहे. म्हणून त्रिकोणांची संख्या इथे किती आलेली आहे तर 3 आलेली आहे. आणि पहा 180 अंश हे इथे शून्य नाही आहे, फक्त 180 अंश गुणिले 3. का 3 कारण त्रिकोणांची संख्या किती आलेली आहे तर 3 आलेली आहे. म्हणून 180 त्रिक किती मुलांना तर 540. 180 अंश किती होतात तर 540 अंश एवढं काय आहे तर आंतरकोणांची बेरीज आहे. त्यानंतर बघा मुलांना काय आहे 6वं जे आहे ज्याला 6 कोन असतात त्याला काय म्हणतात तर त्याला षटकोन असे म्हणतात. बघा ज्या कोणांना 6 कोन असतात त्याला काय म्हटलं जातं तर षटकोन म्हटलं जातं. पहा 1, 2,
3 4 5 आणि 6 कोण असलेला त्यालाच काय म्हटलं जातं तर षटकोन म्हटलं जातं. आता या षटकोनामध्ये किती त्रिकोण तयार झालेले आहेत तर पाहूया. 1 2 3 आणि 4 एवढे काय तयार झाले आहेत तर एवढे त्रिकोण तयार झालेले आहेत. म्हणजे आपली 4 संख्या जी आहे ह्या षटकोनामध्ये तयार झालेले आहेत. कशाची तर त्रिकोणाची. पहा म्हणून आपण 180 अंश गुणिले 4 केलेला आहे आणि त्याचे जो गुणाकार आहे तो किती येतोय तर 720 अंश एवढा येतो. जे पुढचं आहे आपल्या मुलांना ते काय आहे 7. म्हणजे 7 कोण असलेला त्याला काय म्हणतात तर सप्तकोन असे म्हणतात. बघा इथे आपण काउंट करू शकतो 1 2 3 4 5 6 आणि 7. यामध्ये किती कोण तयार झालेले आहेत पहा मुलांनो 1 2 3 4 आणि 5 कोण तयार झालेले आहेत. बघा इथे आपल्याला दिसत आहे की 5 कोण आपले इथे तयार झालेले आहेत. म्हणून 180 गुणिले किती मुलांनो बरोबर 180 गुणिले 5 किती होतात 180 5 900. तर 900 अंश एवढं आपल्या आंतरकोनाची बेरीज जी आहे ती आलेली आहे. त्यानंतर बघा 8वं जे आहे ते आहे अष्टकोन. म्हणजेच ज्या कोणांना 8 कोण असलेला कोणाला काय म्हणतात तर अष्टकोन असे म्हणतात. आणि बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे अष्टभुज आहे म्हणजे त्याला अष्टकोन असे म्हणतात. आणि त्यामध्ये बघा 1 2 3 4 5 आणि 6 कोण तयार झालेले आहेत. 6 त्रिकोण तयार झालेले आहेत. म्हणून 180ला आपण कितीने गुणणार आहोत तर 6ने गुणणार आहोत. म्हणजेच 180 गुणिले 6 किती होतात मुलांना तर 1080 एवढे होतात. पुढे पाहूया. तर पुढे पहा मुलांना n दिलेला आहे आणि n बाजू असलेली आकृती नाही आहे. म्हणून n-2 बरोबर काय येणार आहे तर 180 अंश कंसामध्ये n-2 हे त्याचं काय आहे तर उत्तर आहे. तर हा जो चार्ट आहे ही जी सारणी आहे ती नक्कीच तुम्हाला समजलेली असेलच. पुढे पाहूया. तर बघा मुलांनो n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची मापाची जी बेरीज आहे ती किती येणार आहे तर ते 180 अंश गुणिले कंसामध्ये n-2 कंस पूर्ण एवढी येणार आहे. तर पुढे पाहूया मुलांनो काय आहे. कोन ACD हा कोन ABCचा बाह्य कोन आहे. ACD पहा कुठे आहे AC आणि D याचा जर आपल्याला बाह्य कोन विचारलेला आहे बाहेरचा जर कोन विचारलेला आहे तर तो काय आहे मुलांनो ABC हा कोन ACDचा काय आहे तर बाह्य कोन आहे. मग बघा कोन ACD व कोन ACB पहा ACD आणि कोन ACB हा काय आहे तर रेषीय जोडीतील कोनांची जोडी आहे. त्यानंतर बघा कोन PAB कोन PAB व कोन QBC आणि कोन ABC हे काय आहेत तर ते बाह्य कोन आहेत. तर पुढे पाहूया मुलांनो. त्रिकोणाची एक बाजू वाढल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो त्या कोनाला काय म्हटलं जातं तर बाह्य कोन असे म्हटलं जातं. जसं आपण इथे बघू शकतो कोन ACD याचा जो बाह्य कोन आहे तो आहे ACB हा काय आहे तर त्याचा बाह्य कोन आहे. तर पहा आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाचे बाह्य कोन दाखवलेले आहेत. ही जी आकृती आहे या त्रिकोणाचे ABCDEF बघा ABCDEF हे काय आहे तर कोन PQR कोन Q आणि R चे बाह्य कोन आहे. कुठले आहेत पहा मुलांनो तर ACDEF हे कोन PQR चे काय आहेत तर ते हे 6 जे कोन आहेत ते ABCDEF हे जे कोन आहेत ते कोन PQR चे बाह्य कोन आहेत बाहेरचे कोन आहेत. मुलांनो इथे आपल्याला जो त्रिकोण दिसत आहे कोन PQR याचे बाह्य कोन बघा कोन PER हा जो आहे E
हा बी इथे आपल्याला दिसत आहे, हा एफ, हा देखील काय आहे तर कोण पी क्यू पी आर क्यू चे बाह्य कोण आहे बघा ए सी आणि डी हे काय आहेत तर कोण पी क्यू आर चे बाह्य कोण आहे. तर पुढे पाहूया मुलांनो, बघा आकृतीत पी आर एस आकृतीमध्ये पी आर आणि एस हे काय आहे तर पी क्यू आर चा काय आहे तर बाह्य कोण आहे. हा काय आहे तर बाह्य कोण आहे. पहा मुलांनो, इथे कोण पी आर एस चा जो बाह्य कोण आहे तो काय आहे तर कोण पी आर क्यू हा त्याचा काय आहे तर तो बाह्य कोण आहे. बघा इतर दोन आंतरकोन म्हणजेच कोण पी हा जो आहे कोण पी आणि क्यू हे कोण पी आर एस पासून कसे आहेत. बघा पी आर एस पासून हा जो कोण आहे तो कसा आहे लांब आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं कोण पी व कोण क्यू. कोण पी व कोण पी जो क्यू आहे पी आर एस चे काय आहेत तर दूरस्थ कोण आहेत, म्हणजे लांब असलेला कोण आहे. याला आपण दूरस्थ कोण असे देखील म्हणू शकतो. तर पहा मुलांना, आपण इथे बघितलेला आहे की कोण हा जो कोण आहे पी आर एस चा जो दूरस्थ कोण आहे तो कुठला आहे मुलांना दूरस्थ कोण. दूरस्थ कोण म्हणजेच काय तर पी आर एस पासून लांब असलेला जो कोण आहे म्हणजेच आर पी क्यू हा कसा आहे तर तो लांब आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर दूरस्थ कोण असे म्हटलं जातं. तर पहा मुलांना, मापकोन पी अधिक मापकोन क्यू अधिक मापकोन पी आर एस बरोबर किती आहे तर 180 अंश एवढं आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती आहे आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची जी बेरीज आहे ती आहे 180 अंश. समीकरण 1 हे आहे. त्यानंतर पहा मापकोन पी आर एस अधिक मापकोन पी आर क्यू बरोबर किती आहे तर 180 अंश एवढं आहे. काय आहे ती तर रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे त्याचं जे माप आहे ते किती आहे तर 180 अंश एवढं आहे. नंतर बघा मापकोन पी अधिक मापकोन क्यू बरोबर पी आर एस ह्या तिन्हींचं जे माप आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. तर पहा मुलांना, एक दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहोत. कोण ए सी डी व कोण ए बी सी. आपल्याला इथे दिसत आहे कोण ए सी डी व कोण ए बी सी चा बाह्य कोण आहे. बघा ए सी डीचा बाह्य कोण कुठला आहे तर ए बी सी हा ए सी डीचा काय आहे तर तो बाह्य कोण आहे. आणि मग कोण ए कोण बी यांची जी मापे आहे ती कशी आहेत समान आहेत. कोण ए आणि बी चे जे माप आहे ते समान आहे, म्हणून माप कोण ए सी डी बरोबर किती आहे दिलेलं आहे ते आपल्याला माहित आहे की ते ए सी डीचं जे माप आहे कोण ए सी डीचं माप आपल्याला दिलेलं आहे ते आहे 140 अंश. मग कोण ए कोण बी यांची मापे आपल्याला काय करायचे आहे तर काढायचे आहेत. कुठली कोण ए आणि कोण बी चे माप आपल्याला काढायचं आहे आणि कोण ए सी डीचं माप जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे ते आहे 140 अंश. मग बघा दिलेली माहिती काय आहे की त्रिकोण ए बी सी चा बाह्य कोण कुठला आहे तर त्रिकोण ए सी डी हा काय आहे तर ए बी सी चा बाह्य कोण आहे. त्यानंतर बघा कोण ए व कोण बी कशा आहेत समान आहेत. बघा कोण ए आणि कोण बी हे कशा आहेत तर सारखे आहे समान आहे, म्हणून कोण ए बरोबर कोण बी. म्हणून आपण ते मांडताना कसं लिहिणार आहोत तर कोण ए बरोबर कोण सी, म्हणजे जेवढं माप एचं राहणार आहे तेवढंच माप कशाचं असणार आहे तर बीचं असणार आहे. म्हणून माप कोण ए बरोबर माप कोण बी बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. नंतर बघा मापकोन ए अधिक मापकोन बी अधिक मापकोन ए सी बीचं तर माहिती आहे आपल्याला ए सी बी बरोबर किती असणार आहे एक रेषीय जोडी असल्यामुळे त्याचं माप किती असणार आहे तर 180 अंश एवढं असणार आहे. नंतर बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची आपण बेरीज जे आहे तीन कोण जे आहे कोण
ए कोन बी आणि मापकोन ACB ह्या तिन्ही कोनांची जी बेरीज आहे ती किती आहे तर 180 अंश एवढी आहे. त्यानंतर बघा हे काय झालं, समीकरण 1 झालेलं आहे. मग बघा मापकोन ACB मापकोन ACD बरोबर 180 अंश. पहा ACD अधिक मापकोन ACB बरोबर किती आहे तर 180 अंश माप त्याचं आहे. हे काय आहे तर रेषीय जोडीतील कोण आहे. एकच रेषेवरती हे दोघं कोण असल्यामुळे त्याचं माप किती आहे तर 180 अंश एवढं आहे. नंतर बघा मापकोन ACD ची दिलेली किंमत समीकरणात आता आपल्याला ठेवायची आहे. आपल्याला माहित आहे की कोन ACD ची किंमत किती आहे 140 अंश आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर ACD ची किंमत आपल्याला इथे ठेवायची आहे. तर पहा मुलांनो, मापकोन A बरोबर मापकोन अधिक मापकोन B आणि मापकोन ACD बरोबर किती आहे तर 180 अंश आहे. हे काय आहे तिन्ही जे त्रिकोण आहेत त्याच्या मापाची बेरीज आहे 180 अंश. हे समीकरण 1 आहे, हे आपण बघितलं. त्यानंतर मापकोन ACB बघा ACB अधिक मापकोन ACD बरोबर काय आहे तर 180 अंश. कारण रेषीय जोडीतील कोन असल्यामुळे किती येणार आहे बेरीज तर 180 अंश येणार आहे. मग मापकोन ACD ची दिलेली किंमत जी आहे ती आपल्याला कशात ठेवायची आहे तर समीकरणामध्ये ठेवायची आहे. म्हणून मापकोन ACB बरोबर 180 अंश वजा किती तर 140 अंश. कारण ACDचं जे माप आहे ते आपल्याला दिलेलं आहे 140 अंश आहे. मग आपल्याला 180 मधून 140 जे आहे ते मायनस करायचे आहे, वजा करायचे आहेत. तर पहा मुलांना, मापकोन ACB आपण 180 मधून काय केलेलं आहे 140 वजा केल्यानंतर उत्तर काय येणार आहे तर 40 येणार आहे. म्हणून मापकोन ACBचं माप किती आलेलं आहे तर 40 अंश एवढं आलेलं आहे. कोन ACBचं माप किती आहे तर कोन ACBचं माप जे आहे ते 40 अंश एवढं आलेलं आहे. आता मुलांना आपल्याला ACBचं जे माप आहे ते मिळालेलं आहे 40 अंश एवढं आपल्याला मिळालेलं आहे. आणि कोन ACDचं माप आपल्याला माहीत आहे किती आहे 140 अंश एवढं आहे. बघा मापकोन ACBचं जे माप आहे 40 अंश ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता मापकोन ACB बरोबर 40 अंश किंमत समीकरण 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ठेवायचं आहे. मग समीकरण 1 वरून मापकोन A अधिक मापकोन B अधिक 40 अंश म्हणजेच ह्या तिन्ही कोणांची बेरीज किती होते तर 180 अंश होते. मग मापकोन A मापकोन अधिक मापकोन A बरोबर किती 180 अंश वजा किती करायचे आहेत तर 40 अंश करायचे आहे. त्यानंतर बघा मापकोन A मापकोन A आणि मापकोन B बरोबर 2M मापकोन 140 अंश आणि मापकोन A बरोबर किती तर 70 अंश. म्हणजे एका Aचं जे आहे किती मिळालेलं आहे आपल्याला 70 अंश मिळालेलं आहे. पण इथे 2M मापकोन A बरोबर किती आहे 140 अंश आहे आणि एका मापकोन Aचं जे माप आहे फक्त ते किती आहे तर 70 अंश एवढं आहे. म्हणून मापकोन A बरोबर मापकोन B बरोबर 70 अंश. आता याचं जर आपल्याला मिळालेलं आहे की 70 अंश आहे तर साहजिकच आहे मापकोन Bचं किती अंतर असणार आहे तर ते देखील 70 अंश एवढं असणार आहे.